कारण की मका ही एक जारवा जास्त असल्यामुळे मूळ जास्त असल्यामुळे हे क्षेत्र पूर्ण झाकेल असतं, वरतून पूर्ण सावली असते मक्याची, तर खाली पूर्ण मुळे असतात त्याच्या. तर आपण फट्टीमध्ये कुठेही खत फेकलं तर मक्याला लागू होऊन जाऊ शकतं. तर मक्याला खत असं घ्यायचं आपल्याला की एक युरियाच्या 2 बॅग घ्यायच्या एकरासाठी आणि पोटॅश 1 बॅग घ्यायची आहे. तर युरिया हा आपला एक 5 ते 6 दिवसाच्या अंतरावर लगेच लागू होऊन जाईल. तर लागू झाल्याच्या नंतर लगेच आपल्या जे मक्याला जे कणूस टाकायचं आहे, तर युरिया कणूस टाकायला मदत करेल. एक कणूस चांगल्या प्रकारे लांबदार आणि 1 फुटाच्या जवळपास पुढं टाकल्या जाईल जीभ त्याची. आणि जे आपल्या पोटॅश घ्यायचं आहे, तर पोटॅश आपलं 20 ते 25 दिवसानंतर काम करणार आहे. तर आपलं